प्रथमतः सर्वांना गणपती बाप्पा मोरया. तर आज आपण आणले श्री गणेश जयंतीवर एकदम टॉप क्लास ट्युटोरियल. थंबनेलवरून तुम्हाला दोन गोष्टी कळाल्याच असतील की लाईट अँड डार्क थीम आहे आणि नक्कीच युनिक आणि बेस्ट थीम बनवण्याचा बाप्पाच्या कृपेनं आपण प्रयत्न केला आहे. प्लीज कृपया एकदा सर्वांनी गणपती बाप्पा मोरया आपलं जे काही कमेंट सेशन आहे ते भरभरून कमेंट करा. जेवढ्या मनात येतील तेवढ्या कमेंट करा. बाप्पाची कृपा आहे, सर्वांना आपल्या बाप्पांचा आशीर्वाद आहे. नक्कीच कृपया कमेंट करा. तर आज आपण दोन एडिटेबल PSD दिल्यात, प्लस ज्या दोन PLP आहेत त्या आपल्या आजच्या ट्युटोरियलमध्ये लाईव्ह केल्या जाणार आहेत. बेसिक टू ॲडव्हान्स, स्टेप बाय स्टेप. खास करून जे नवीन आहेत त्यांना नक्कीच गोष्टी इन डीप अँड डिटेल्समध्ये कळतील की कशा कशा गोष्टी सेटअप केल्या जातात, काय काय गोष्टी आहेत आणि कसं आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये एडिट करू शकतो. तर नक्कीच आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. प्लस जे वेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये करणार आहेत, खास करून पिक्सआर्ट किंवा कोरल ड्रॉ असेल, इतर ॲप्लिकेशन्समध्ये सॉफ्टवेअरमध्ये त्यांच्यासाठी नक्कीच आपण मटेरियल सेपरेट दिलं आहे, तेही नक्कीच तुम्ही यूज करू शकताय. धन्यवाद. आत्तापर्यंत भरपूर ढीक प्रेम दिला त्याबद्दल खूप खूप आभार. असंच प्रत्येक ट्युटोरियलला क्लासलाही प्रेम द्यावं हीच इच्छा. तर राहिला विषय आपल्या क्लासचा, तर गेल्या 2 दिवसाआधी आपली ऑफलाईन बॅच छान प्रकारे पार पडली. तुमच्या आशीर्वादानं, प्रेमानं, भरपूर ढीक प्रेमानं खूप खूप आभार. तर त्याचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला आला आहे. नक्कीच अजून कोणी इंस्टाग्रामला फॉलो केलं तर लवकरात लवकर फॉलो करा. तिथं नक्कीच तुम्ही आपल्या अपडेट्स, इंस्टाग्राम पोस्ट असतील, क्लासचे अपडेट्स ते नसतील, भरपूर चांगल्या प्रकारे टाकत असून भरपूर ढीकप्रेम देताल. खूप खूप धन्यवाद. नक्कीच फॉलो करणार असेल तर नक्कीच लवकरात लवकर फॉलो करू शकता. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला इथं वर ID दिसाल्याच. तर राहिला विषय आपल्या क्लासचा, तर आपलं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लास 1 फेब्रुवारीपासून चालू आहेत. तर आपला ऑनलाईन क्लास पहिला कसा असतो संपूर्ण स्वरूप बघूयात. हा आपला 22-23 दिवसांचा क्लास असतोय. रोज संध्याकाळी 7 ते 8:30 दीड तास प्लस क्लास असतोय. जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग भेटते. लाईव्ह क्लास प्लस व्हिडिओ रेकॉर्डिंग भेटणार. प्लस यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट, 65 GBचं डाटा मटेरियल, 3 सॉफ्टवेअर आपल्यासोबत भेटतील म्हणजे क्लाससोबत. यामध्ये तुम्हाला फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स शिकून ऑल टाईप डिझाईन, त्यानंतर ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये काही गोष्टी आहेत, टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी असा सिक्वेन्स आहे. ही जी टोटल फी राहील 3600 रुपये. 3600 रुपयेमध्ये ओव्हरऑल सगळा आपला क्लास भेटेल. ॲडव्हान्स लेवलला भरपूर डीप शिकवलं गेलेलं आहे. ज्यांना कोणाला यायला जमत नाही, नक्कीच जॉब आहे किंवा काही गोष्टी इतर आहेत, त्यामुळं बिझनेस ते नसतील, त्यामुळं नक्कीच हा तुम्ही ऑनलाईन क्लास बेस्ट आहे करू शकता. घरी बसल्या एकदम बेस्ट आहे. ओके, नो प्रॉब्लेम. तर वर तुम्हाला नंबर सेल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. बाकी राहिला विषय ऑफलाईन क्लास आहे. ज्यांना प्रॉपर यायला जमतंय, नक्कीच वेळ द्या जमतो 1 महिना, तर नक्कीच ऑफलाईन क्लास एकदम बेस्ट आहे. आपलं सांगली इथं शॉप आहे, ST स्टँड जवळच आहे. राष्ट्रशक्ती बिल्डिंग, ओमकार सदन बिल्डिंगचं नाव आहे. PPGD शॉप नंबर 2, कोल्हापूर सांगली हायवे रोड टच आहे. काय अडचण नाही, तुम्ही येऊ शकता, भेट देऊ शकता, नो प्रॉब्लेम. तर हा आपला क्लास 30 दिवसांचा असतोय. यामध्ये तुम्हाला 3 सॉफ्टवेअर भेटतील, फोटोशॉप, इलस्ट्रेटर, फिल्मोरा, प्लस 100 GB प्लसचा डाटा मटेरियल भेटेल, जो तुमच्या हार्ड ड्राईव्ह, पेन ड्राईव्हमध्ये टाकून दिला जाईल. प्लस तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि फ्रेम स्वरूपातील सर्टिफिकेट भेटेल. आपला रोज हा क्लास 10 वाजता राहील. 1.5 तास शिकवलं जाईल. 1 तास प्लस एक्स्ट्रा टायमिंगही तुम्हाला प्रॅक्टिसला दिलं जाईल. ते सगळं सांगितलं जाईल. रोज 2.5 ते 3 तास प्लस आपला क्लास राहील. त्यातही जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग भेटेल, म्हणजेच लाईव्ह क्लास शिकवलं जाईल प्लस व्हिडिओ रेकॉर्डिंग, जेणेकरून ते बघून आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकताय. प्लस तुम्हाला ह्याची टोटल फी जाईल 10,000 रुपये ओनली क्लासची. जे कोण बाहेरून येणार आहेत परत जिल्ह्यातून, प्रॉपर सांगली, कोल्हापूर सोडून, तर त्यांची राहायची उत्तम सोय केली जाईल. त्यामध्ये त्यांना प्रॉपर 2 टाईम जेवणाची सोय, संपूर्ण चांगल्या प्रकारे राहण्याची सोय एकदम छान प्रकारे. ह्याची फी एक्स्ट्रा जाते 7,000 रुपये एक्स्ट्रा. तर एकूण 17,000 फी होत्या. जे लोकलचे आहेत ते 10,000 देऊन प्रॉपर अपडाऊन करून तुम्ही चांगल्या प्रकारे क्लास करू शकताय. पण जे खास करून राहायला येणार आहेत त्यांच्यासाठी फी जाते 17,000 रुपये. टोटल सगळा क्लास तुमच्यासाठीच आहे. नक्कीच यामध्ये फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स, ऑल टाईप डिझाईन, ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये काही गोष्टी, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग, म्हणजे जसं की याचं ड्युरेशन जास्त असल्यामुळे भरपूर डीप गोष्टी एक्स्ट्राही वाढतात. ऑनलाईन क्लासमध्येही चांगल्याच गोष्टी आहेत. ज्यांना यामध्ये तो करा. बाकी ऑफलाईन क्लास नक्कीच तुमच्यासमोर आहे. इन्फॉर्मेशन सगळ्या गोष्टी आहेत, नो प्रॉब्लेम. ओके. बाकी राहिला विषय आपला मोबाईलचा क्लासचा, तर हा आपला रेकॉर्डेड भेटतो. ज्यांच्याकडे PC लॅपटॉप अवेलेबलच नाही आहे, नक्कीच ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे, नक्कीच हा मोबाईलचा क्लास करू शकताय. हा आपला रेकॉर्डेड क्लास भेटतोय. एक व्हिडिओ 1.5 तासाचा, असं तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, ॲप्स, मटेरियल, भरपूर डीपमध्ये सगळ्या गोष्टी भेटतील. सर्टिफिकेटही भेटेल तुम्हाला चांगल्या प्रकारे आपल्या क्लासचं. यामध्ये ॲप्लिकेशन भरपूर डीप आहेत, जसं की फोटोपी ॲप, पिक्सल लॅब, इन्फायनाईट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत, असं भरपूर डीप शिकवलं गेलं आहे. यामध्ये ऑल टाईप डिझाईन, जसे की बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, अल्बम, डिजिटल पेंटिंग, सनवार, ज्यांची डिझाईन, सिनेमॅटिक डिझाईन, सगळं बेसिक त्याला शिकून ऑल टाईप
सगळ्या डिझाईन आहेत. त्यानंतर त्यामध्ये बेसिक तळावांचे कोण कॅलिग्राफी आहे, बेसिक तळावान छान प्रकारे आणि व्हिडिओ एडिटिंग पण आहे चांगल्या प्रकारे. तर असा सगळा सिक्वेन्स हा आपला क्लास आहे 1500चा. आपला ऑनलाईनचा क्लास 3600, PC ऑफलाईनचा क्लास आपला 10,000 रुपये प्लस एक्स्ट्रा 7,000 राहायला येणार असेल तर नक्कीच ती सगळी सोय आहे. आणि आपला मोबाईलचा क्लास आहे 1500चा. जो कोणता तुम्हाला क्लास पाहिजे वर तुम्हाला नंबर त्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलत त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकताय. धन्यवाद. तर चाल तर जाऊयात आता आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स इन डीप अँड डिटेल्स सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बघूयात. तर आता बनवले आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर सगळ्यांनी कृपया पिंक पिक्सल लॅब घ्यावी विनंती, कारण का ब्ल्यू पिक्सल लॅब जे आहे त्याला जरा PLP ॲडचा त्यांनी प्रॉब्लेम येतो आहे. ज्या तुम्हाला PLP भेटल्या ते तुम्ही 3 डॉटवरून ओपन डॉट PLP आणि तर डॉट PLPमधनं तुम्ही कोणतीही PLP जी आहे तर ते आपले ॲड करू शकताय प्रॉपर. तर ह्याची जी काही लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्हाला या व्हिडिओचं टायटल दिसेल त्यावर क्लिक मारा, खाली डिस्क्रिप्शन ओपन होईल. त्यामध्ये PLP PSD मटेरियल अशा 3 वेगवेगळ्या लिंक्स आहेत. त्यातली PLPवर क्लिक करा, डाउनलोड करा. प्रॉपर ड्राईव्ह लिंक आहे, सिम्पल आहे. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये आहे, ते पासवर्ड चेक करून टाका आणि झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करा. जर तुमचा Realme, Oppo, OnePlus किंवा इतर कोणताही फोन असला तर त्यामध्ये जर रेडमीचं फाईल मॅनेजर घ्या. चांगल्या प्रकारे तुमचं जे काय झिप फाईल आहे तर ती छान अशी एक्स्ट्रॅक्ट होईल पासवर्ड टाकून. नाहीतर मग आपलं वेगळ्या काही ॲप्लिकेशन्स तुम्ही घेऊ शकताय. बेस्ट आहे ती म्हणजेच आपली रेडमीची फाईल मॅनेजर. तर ती एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर नक्कीच ही जी प्रोसेस आता आपण बघितलो डॉट PLPची 3 डॉट ओपन डॉट PLP, त्यानंतर इथं डॉट PLPला यायचं आहे आणि इथनं या ॲरोन जरा बाहेर जायचं आहे. बाहेर गेला की आपल्या मेन तुम्ही स्टोरेजमध्ये यायची, त्यानंतर मग ती होडका ओपन करा आणि त्यात तुम्हाला जी घावली त्यानंतर ती ओपन आणि ॲड करा. डायरेक्टली ती इथं ओपन होऊन जाईल. आता आपली तयार नाही, आपण आता इथं तयारच करायला, त्यामुळे ती आपण बेसिक टू ॲडव्हान्स बघूयात. नो प्रॉब्लेम. बाकी जी आपली PLP असणार आहे ती त्याच्या लेअर्सच्या अशा लॉक असणार आहेत. तर तुम्हाला जे काय एडिट करायचं ते नक्कीच हे लॉक काढून तुम्ही चांगल्या प्रकारे एडिट करू शकता. चला तर आपण बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी बाप्पाच्या कृपेनं बघूयात. पहिल्यांदा आपण आपलं जे काही फ्रॉम गॅलरीमधनं बॅकग्राऊंड आहे ते आपण इथनं ॲड करूयात. खाली आपल्या काही गोष्टी आहेत जसं की बघू शकताय. आपली सुरुवात आपण या लास्टून 2 नंबरचं ऑप्शन राईट साईड देऊन तिथनं आपली सुरुवात करायची आहे. फ्रॉम गॅलरीमधनं आपण बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे. ते तुम्ही इथनं 3 डॉटमधनं पण करू शकता, वरून काय अडचण नाही. पहिली आपली डिझाईन आपण लाईट बघणार आहे, त्या लेवलला आपण चला स्टार्ट करूयात. पहिला आपला झाला आपला बॅकग्राऊंडचा बॅक ॲड. त्यामध्ये आता आपण ॲड करूयात प्लस इम्पोर्ट. आपली पुढील गोष्ट ती म्हणजे आपलं काही ब्रशेस आपण दिल्यात, वॉटर कलर ब्रशेस छान आहेत, जे तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडला चांगल्या प्रकारे यूज करू शकताय. स्ट्रेच करून वडायला आणि आपली लॉक करूयात आपण गोष्ट. त्यानंतर इम्पोर्ट. पुढील जरा आपण व्हाईटनेस जर ॲड केला आहे चांगल्या प्रकारे, सगळ्या गोष्टी इंडिपेंडेंटमध्ये छान प्रकारे दिल्यात. सेटअप केला, लॉक केलं. तुम्ही हे तिन्ही गोष्टी सेपरेटली काढून प्रॉपर नक्कीच तुमचं युनिक बॅकग्राऊंड आणि छान प्रकारे बनवू शकताय. त्यानंतर आपलं जरा हा भाग आहे, हा आपला दिला आहे आपण नॉईजचा. आपण नॉईज ॲड कसं आपण करू शकतो ते इथं ब्लेंड मोड्स अवेलेबल नाही आहेत. मग तुम्हाला प्रॉपर लेवलला जर इरेजर न होत असलं तर बघा, नाहीतर मग कंप्लीट आपली बॅकग्राऊंडची प्रोसेस जे काय 3 आपण लेअर केल्या त्या तुम्हाला पिक्सार्टला कराव्या लागतील आणि हे तुम्हाला तिथं नॉईज ॲड करून त्याचा ब्लेंड मोड चेंज करावा लागेल, तो ओव्हरली करावा लागेल. फक्त एक रिक्वेस्ट म्हणजे काय पिक्सल लॅबवाल्यांना की लवकरात लवकर जर जमलं तर ब्लेंड मोड आणा. ब्लेंड मोड आणलं की आपली एकदम नेक्स्ट लेवल गोष्ट होणार आहे. ओके, भरपूर नेक्स्ट लेवल जाईल पिक्सल लॅब अजून. बाकी आपण इथं नॉईज ॲड करू शकत नाही. त्यानंतर पुढील गोष्ट ती म्हणजे आपण एक टेक्स्टिंग घेतलं आहे श्री गणेश, म्हणजे एकदम फ्लॅट थीममध्ये. हे आपलं फिल सॉलिड कलर फिल थीममध्ये आहे, म्हणजे एक प्रकारे स्ट्रोक थीममध्ये आहे. ह्याच्यावरचा आहे तो स्ट्रोकचा आहे, हे एकदम फ्लॅट आणि छान आहे. श्री गणेश सेक्शन आपण घेतलेला आहे. त्यानंतर डॉट आपलं प्रॉपर स्ट्रोक सेक्शनचा आपला भाग घेतला आहे आपण श्री गणेशचा. नक्कीच त्यावरच या सगळ्या गोष्टी आपण लॉक करवली. कृपया जेव्हा यूज करायचं असेल तेव्हा लॉक काढून करत चला, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आपला भाग आहे तो म्हणजे पाठीमागच्या सर्कलचा बाप्पांच्या छान प्रकारे ॲड केला, लॉक केलं. त्याला सगळ्याला ग्रेडियंट्स जरा लावल्यात, नक्कीच चेक करू शकता तुम्ही. त्यानंतर आपण मेन आपलं बाप्पा घेतलं छान प्रकारे असं, अतिशय सुंदर आणि बेस्ट. पराग हातीम इंस्टाग्राम आय डी आहे, त्यांच्या तुम्ही IDवर गेला त्यांच्या बायोमध्ये लिंक असते बघा, ड्राईव्ह लिंकची. छान प्रकारे तुम्ही ती ओपन करू शकता आणि एडिट करू शकता फोटो. तर त्यानंतर आपण बाप्पांच्या वरील जो काय आपला फॉगवाला भाग आहे तो आपण इथे ॲड करूयात, अतिशय सुंदर आणि बेस्ट, जेणेकरून आपलं जे काही टेक्स्ट असेल तर ते अतिशय छान प्रकारे उठून दिसेल. त्यानंतर मग आपलं
वरील टेक्स्टच्या पाठीमागचा पण भाग म्हणजेच एक प्रकार आपण इथं स्ट्रोकवाला भाग लावला आहे जो अतिशय छान दिसतो. तर तुम्ही कलर पण चेंज करू शकता. जर तुम्हाला ऑड वाटत असेल तर नक्कीच आपला गुलाबी कलर करा. इथं आपला ऑलरेडी आहे, हे पण छान दिसून जाईल बघा, बेस्ट. नक्कीच ते ट्रान्सपरंट आहे त्यामुळे तुम्ही चेंज केला की तेवढाच आपला स्ट्रोकवाला भाग अतिशय छान प्रकारे चेंज होईल. त्यानंतर मग आपलं जे काही मेन टेक्स्ट आहे, श्री गणेश जयंती, सुंदर प्रकारे स्ट्रोक लावलेला प्लस ग्रेडियंट लावलेला प्लस मॉडिफाय केले आपण. दोन प्रकारे तुम्ही टेक्स्ट ॲड करू शकता, एक तर मॉडिफाय करून किंवा जर प्रॉपर स्पेसिंग ठेवलं तर नक्कीच त्यामध्ये स्ट्रोक ॲड करा. बाकी मग पाठिंबाच्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत, ज्या आपण फ्लॅट थीममध्ये स्ट्रोक सेक्शन घेतले आणि नॉर्मल गोष्टी लावलेल्या आहेत. रिलेटिव्ह साईज या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अतिशय छान प्रकारे आपण तोच कलर त्याच गोष्टी यूज करून अतिशय सुंदर प्रकारे आपण डिझाईनला नेक्स्ट लेवल नेऊ शकताय. जर आपण फॉन्ट सारखं चेंज केलो, कलर सारखं चेंज केलो तर आपल्या डिझाईनमध्ये स्टेबिलिटी येत नाही. ओके. आणि रूल ऑफ थर्ड याला म्हणतात बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमची ग्रीड ओपन केला तर 3 ग्रीड उभ्या आणि 3 ग्रीड आडव्या येतात. तर या ग्रीडच्या पॉईंटवर तुम्हाला गोष्टी सेट करायच्या आहेत. जसं की आता बाप्पांचा फेस बरोबर पॉईंटवर आहे बघा, श्री गणेश जयंती बरोबर पॉईंटवर आहे बघा, बाकी वक्रतुंड महाकाय जे काही सेक्शन आहे ते बरोबर पॉईंटवर आहे बघा. अशा गोष्टी सेट करा जेणेकरून आपला रूल ऑफ थर्डचा भाग छान प्रकारे क्रिएट होईल आणि आपली डिझाईन ही नेक्स्ट लेवल दिसेल. ह्या अशा काही गोष्टी असतात. त्यानंतर आता आपण घेतला आहे फ्लॉवरचा भाग, अतिशय सुंदर आणि बेस्ट लेवलला. नक्कीच हे पण रूल ऑफ थर्ड सेक्शनला जर आहे, नो प्रॉब्लेम बघू शकता. जर आणि वर खाली करणार असेल तर नक्कीच करू शकता. लोटस फ्लॉवर्स आहेत, बेस्ट दिसून जातील. बाकी शुभेच्छा जो काय आपला भाग आहे तो नक्कीच त्यातला शुभेच्छुक हा जो काय आपला PNGचा भाग आपण सेपरेट दिला आहे, नक्कीच ज्याखाली तुमचं नाव तिने ॲड करा. बाकी यातल्या सगळ्या गोष्टी कशा सेटअप केल्यात त्या कृपया बघून घ्या. बाकी आपण शेप पण सेपरेटली दिल्यात, जे आपलं फ्लॅग शेप आहेत ते नक्कीच चेक करा. बाकी यातलं इन्स्पिरेशन घेऊन तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे तर नाव तीन तुम्ही नक्कीच छान प्रकारे चेंज करा. हा आपला फॉन्ट आहे इन्फिनिटी 37, 36 तुम्ही जो काही छान आहे तो यूज करू शकताय. दोन्ही जरा सिमिलर थीममध्ये आहेत. बाकी प्रथमेश पाटील ग्राफिक्स आणि जो काही नंबर आहे तो आपला पॉपिन्स फॉन्ट आहे, बेस्ट आहे. पॉपिन्स यूज करा, त्याऐवजी आपला बालो यूज करा, हिंद यूज करा, अनेक देवनागरी यूज करा, अतिशय छान गोष्ट आहेत. तर ही झाली आपली कंप्लीट डिझाईन. इथं आपण सेव्ह प्रोजेक्ट करू शकतो आहे. प्रोजेक्टचं नाव आहे आपलं PLP गणेश जयंती 26 श्री गणेश जयंती लावूयात. आता सेव्ह करताना लेजन काय म्हणत असतील की आमची फाईल एक करप्ट होत्या, ती करप्ट होत नाही, ती कट होत असते. त्यामुळे काय काम करायचं, एक विनंती म्हणजे आपला जो काय आपला कीबोर्ड आहे तो ऑफ करून मग सेव्ह करा, जेणेकरून काय विषय होईल की ती कट होणार नाही मिडलमधनं. चला आता आपण पुढील गोष्ट बघूयात. पुन्हा पिक्सल लॅबला आपण कम्प्लिटली घालूयात, पुन्हा ओपन करूयात. या पुन्हा आपला आता पुढील डार्क डिझाईनचा भाग आहे, ती पण अतिशय मला छान आवडल्या आणि बेस्ट आहे. अशाच थीमच्या डिझाईन आपल्या बाप्पाच्या कृपेनं, परमेश्वर कृपेनं क्लासमध्ये शिकवलं जातात. नक्कीच बघू शकता. बॅकग्राऊंड अतिशय छान. ह्या बॅकग्राऊंडवर इन डीप अँड डिटेल आपण ट्युटोरियल आणत की कसं बेसिक ते ॲडव्हान्स केलं जाते, कारण का यामध्ये भरपूर ब्लेंड मोड्स यूज तीन केलेले आहेत. जर ब्लेंड मोड्स ते नाही यूज केलं ना मग प्रॉपर बॅकग्राऊंड जसं पाहिजे तसं मनासारखं बनत नाही आहे. आता तुम्ही मागाशीच बघितला की आपला नॉईजचा भाग कसा झाला, त्यामुळे हे फ्लॅट थीममध्ये दिले जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे जर तुम्हाला इन डीप अँड डिटेल बघायचं असेल तर लवकर आपण ट्युटोरियल आणू, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आता बघा हा आपण भाग सेपरेटली दिला आहे, पण हा मॅचिंग होणं तितकंच गरजेचं आहे. बघा सेटअप करूयात, या नक्कीच कसं होऊ शकतो आहे, काय होऊ शकतो आहे भाग बघूयात. इथं आपण एरेज कलरनं जरा ट्रायअप करण्याचा प्रयत्न करूयात. नक्कीच बघा, पण हे सोपं नाही एवढं मॅचिंग होणं, कारण का ब्लेंड मोड असतात, चांगल्या प्रकारे कलरला ब्लेंड होऊन जातात आणि अतिशय ते सुंदर छान दिसते. पण यामध्ये जरा ब्लेंड मोडची फक्त कमी आहे, बाकी सगळं ओके आहे बघा. आता इथं पण ब्लेंड मोड पाहिजे होता, पण आता आपण ब्लेंड मोड ॲड करू शकत नाही. खास करून डार्क डिझाईन ह्या पिक्सल लॅबमध्ये करायला जरा अवघड जातात. ह्याचं कारण म्हणजे काय की डार्क डिझाईनला गोष्टी भरपूर ब्लेंड केलेल्या असतात तुलनेत व्हाईटला एवढं ब्लेंड केलं नसते. व्हाईटला आपण जे काय आता खालच्या जे काय सगळ्या बॅकग्राऊंडचे जे काय टेक्स्टचा भाग बघितला, स्ट्रोकचा भाग बघितला, तो डायरेक्ट आपण कलरच ठेवला त्याला, त्यामुळे तो छान प्रकारे उठून दिसला आहे. पण यामध्ये कलर ठेवून आणि आपण त्याला ब्लेंड करावं लागते, जेवढं ब्लेंड करायचं तेवढं ते छान उठून दिसते, असा भाग आहे. असो, नो प्रॉब्लेम, बेस्ट झाले आपलं, नक्कीच होत चालले. इथं पण प्रॉपर फ्लॅट सेक्शनची शेप, टेक्स्ट सेक्शन आणि नक्कीच आपला स्ट्रोक टेक्स्टचा भाग पण आपण घेतला आहे छान प्रकारे. चला पुढील गोष्ट म्हणजे टेम्पल सेक्शन घेतलं आहे.
हे तुम्हाला आपल्या PNG ट्रीला भेटून जाईल किंवा पिंटरेस्टला पण आहे. तिथनंच तुम्ही ते डायरेक्ट त्या म्हणजेच वेबसाईटच्या लिंकवरनं जाऊ शकताय पिंटरेस्टला PNG ट्रीला. त्यानंतर बाप्पांची आपली इमेज आपण ॲड केली. त्यानंतर मग आपला पुढचा स्ट्रोक सेक्शनचा जरा भाग आहे. यावर आपण ऑलरेडी ट्युटोरियल आणले. अजून पाहिजे असेल तर नक्कीच आपण लवकर ट्युटोरियल आणले आहोत. इंडिपेंड डिटेल्समध्ये श्री गणेश हे एक सेक्शन आपण वेगळं घेतलं, याला मॉडिफाय केले बघा. आणि त्याच्याच बरोबर खाली जी का आपली वेलांटी आलेली ती मिक्सअप केलेली आहे जयंतीची. तर अतिशय छान. ह्याला आपण काय लावलं आहे, एक छान प्रकारे आपलं टेक्स्चर लावलं आहे. त्यानंतर याला बेबी लावला. आता इथला बेबी तुम्ही चालतोय का नाही नक्कीच बघा. चालत असेल तर अतिशय छान गोष्ट आहे. अतिशय छान चालतोय बघा, नक्कीच चेक करू शकताय. बाकी इथं इंटेन्सिटी दिन कमी केल्यावरती नक्कीच छान प्रकारे ॲडजस्ट होतोय. हा फक्त प्रॉब्लेम करतोय तो म्हणजे टेक्स्टला. जे तुम्ही डायरेक्ट इथनं टेक्स्टिंग घेताय त्याला हा 100% जरा प्रॉब्लेम करतोय. त्यामुळं ह्याच्यावर आपण काय सोल्युशन निघते का बघत. बाकी टेक्स्टिंग तुमचं झालं कंप्लीट की त्या गोष्टी तुम्ही मर्ज करत चला. फॉर एक्झाम्पल 2 टेक्स्ट आलं हे तुम्ही 2 गोष्टी सिलेक्ट करायच्या आणि मर्ज केला आणि मग तुम्ही जर आपला बिवेलिंबोस लावला की ते अतिशय छान प्रकारे बिवेलिंबोस लागते. नो प्रॉब्लेम. ओके. फक्त जर आपण इथे इंटेन्सिटी जर अवघत मोठं बारकं करूयात, बघू शकताय चांगल्या प्रकारे. तर अशा गोष्टी आहेत, नक्कीच प्लीज कृपया चेकआउट करा. फक्त जरा झूम आउट झूम इन करावं लागते, बेस्ट होऊन जाईल. चला पुढील गोष्ट. या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. जे काय तर ते आपली डिटेल्स जसे की मॉडिफाय न केला तर प्रॉपर जरा शेप आपण लावला. त्यामध्ये 2 गोष्टी करू शकता, एकतर शेप नाहीतर मॉडिफाय. छान दिसते. आपला वरचा वक्रतुंड महाकाय हे सेक्शन घेतलेलं आहे आपण. इथं पण ब्लेंड मोड पाहिजे होता, कारण काय विथ ब्लॅक बॅकग्राऊंड होतं. जर त्याचा आपण स्क्रीन ब्लेंड मोड केला असतं तर नक्कीच एका क्लिकमध्ये आपलं ब्लॅक बॅकग्राऊंड निघून जाऊन व्हाईट कलर राहिला असता. तर इथं आपण एम्प्टी शेप दिल्यात शुभेच्छुक टाकण्यासाठी. आता जर तुम्हाला कुठल्याही नगरसेवक, आमदार, खासदारची ऑर्डर आली तर नक्कीच त्यांचं नाव आणि त्यांचं पद टाकू शकता. यासाठी आपण असा शेप दिला आहे. बाकी जर तुम्हाला आयडिया येण्यासाठी मग आपण ती विथ PNG वाली पण गोष्ट दिल्या, ती नक्कीच चेक करा. ही वाली चेक करू शकताय. म्हणजे नाव प्लस आपलं कसं आपण गोष्टी सेट करू शकतो. ह्यो पण 3637 इन्फिनिटी यूज करू शकता. बाकी पुढचा आपला ओनरवाला आहे एक्स्ट्रा बोल्ड पॉपिन्स आणि आपला प्रथमेश पाटील ग्राफिक्सवाला आहे लाईटवाला पॉपिन्स. छान प्रकारे सेटअप. त्यानंतर आता आपल्याला ह्यो ब्लॅक कलर घालावायचा. त्यानंतर एरियजमध्ये कलरमध्ये जाऊन तुम्ही हा ओपन करू शकता आणि त्यानंतर इथनं एड ड्रॉपर टूल घेऊन क्लिक केला की आपला ब्लॅक कलर अतिशय छान प्रकारे निघून जातो. त्यानंतर लॉक. पुढील ही गोष्ट सेम त्याच पद्धतीनं एरेज कलर, ए ड्रॉपर टूल, चांगल्या प्रकारे सेटअप करा. छान. ओके. त्यानंतर काही डॉट्स आहेत आपलं, त्याला पण आपल्याला जरा जो काही कलर असावा तो घालवणं गरजेचं आहे. आपला ब्लॅक कलर नक्कीच बघू शकता, अतिशय सुंदर. त्यानंतर मग आपला फ्लॉवरचा भाग आहे. वन साईडच लावला आहे आपण, कारण का इकडच्या साईडला आपण बॅलन्ससाठी आपलं डॉटेड सेक्शन लावलं स्क्वेअरला. बाकी मग आपला जरा वर आपण लेन्स फ्लेअर ॲड केला. लेन्स फ्लेअर म्हणते त्याला, लेझन स्पॉटलाईट म्हणतात, लेझन फ्लॅश म्हणतात. आपल्या पद्धतीने तुम्ही जे काही योग्य वाटते त्या पद्धतीनं बोलू शकता. तर इथं आपला हा कलर घालवायचा आपल्याला सेम त्याच पद्धतीनं. टॉलरन्स आपल्याला वाढवायचा आहे. नक्कीच हे एकदम ब्लेंड होऊन जाते. फक्त काय ह्याला करायचं आपल्याला ऑपेसिटी 0, ते जरा 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 वाढवला की चांगल्या प्रकारे जरा रिफ्लेक्शन येईल. ह्या सगळ्या लेयर्स लॉक आहेत, प्लीज कृपया चेक करा. लॉक काढा मग एडिट करा. त्यानंतर आपल्या प्रॉपर प्रोजेक्ट फाईलकडे आपण चाललो आहे. PLP श्री प्रॉपर. आता याला आपण नाव देऊया 2. फक्त काय कट व्हाय नको याची गॅरंटी. आपण जरा आपला कीबोर्ड ऑफ केला नव्हता, नक्कीच होता. छान प्रकारे आपलं सेव्ह झाले. तर अतिशय सुंदर प्रकारे आपली दुसरी पण इमेज छान प्रकारे तयार झाली. तर नक्कीच दोन्ही इमेजेस कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच कळवा. बाकी गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला विसरू नका. आणि नक्कीच ज्यांना कुणाला ॲडमिशन पाहिजे लाईक क्लाससाठी, मोबाईल रेकॉर्डेड असेल किंवा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही PC लॅपटॉपचे बॅचेस असतील, नक्कीच वर तुम्हाला नंबर असेल कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. सविस्तर आपण बोलूयात. त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. बाकी भेटो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.